नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय. बेंगलोरला कामानिमित्त आलेलो 15 दिवसासाठी. तर एक आठवडा झाला आहे. शनिवार रविवार काय करायचं म्हणून म्हैसूरला आलो आहे फिरायला. सो जस्ट आता माझी ट्रेन पोहोचलेली आहे म्हैसूरला. तर आता हॉस्टेलला जायला निघतो आहे. पॅलेस हॉस्टेल म्हणून इथे जवळच आहे. तर ओला बुक करून जातो मी तिथे आणि बॅगेजेस वगैरे ड्रॉप करून फिरायला निघतो. ओला भेटलेली आहे. 3394. ट्रेननं तुम्ही कधी आलात तर लक्षात ठेवा, रेल्वे स्टेशनच्या प्रेमायसेसमध्ये ओला आणि उबर यांना परमिशन नाही आहे. रेल्वे स्टेशन प्रेमायसेसच्या बाहेर त्यांना एक जागा देण्यात आलेली आहे. तर तुम्ही आतमधून ओला बुक करू शकतात, पण तुम्हाला बसायला बाहेरच यायला लागेल. मला ओला रेल्वे स्टेशन प्रिमायसेसमध्येच मिळाली, कारण हे दादा पॅसेंजर ड्रॉप करायला आलेले तिथे. आणि या दोन रिक्षावाल्यांचं त्यावरूनच काहीतरी बोलणं चालू होतं त्यांच्या भाषेमध्ये. चला, हॉस्टेलला पोहोचलेलो आहे मी. या प्रॉपर्टीचं नाव आहे बोर्बो पॅलेस हॉस्टेल. गोकुलाम एरियात हे हॉस्टेल आहे. इथे सिटिंगसाठी एरिया दिलेला आहे. टी व्ही वगैरे आहे आणि ही रूम आहे. या रूममध्ये मी राहणार आहे. तर हा जो खालचा बेड आहे हा माझा आहे. आणि इथे 3 डबल डेकरवाले बेड आहेत. आणि इकडे वॉशरूम आहे. आणि इकडे आहे टेरेस. वर पण जाऊ शकतो. चला वर बघूयात. खूप दिवसांनी अशा गच्चीवर आलेलो आहे. आमचं जे जुनं घर होतं, तर त्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आणि अशा मोकळ्या गच्चीवर येतो आहे. आमची एवढी मोकळी गच्ची मोठं घर नव्हतं, पण गच्ची ऐसपैस होती, मोकळी एकदम. इथून व्ह्यू दिसतोय सगळा. पाय पोळायला लागलेत, ऊन खूप जास्त आहे. तो चला, ऊन जास्त आहे, पाय पोळायला लागलेत. जातो लवकर खाली. तासभर आराम करतो आणि मग नंतर निघतो फिरायला. मी तिथे हॉस्टेल रिसेप्शनचं तिथे विचारलं की वृंदावन गार्डनला जायचं असेल तर कसं जायला लागेल. तर त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या कोपऱ्यावर जा, तिथून रिक्षा मिळेल. रिक्षाने सिटी स्टँडला जा आणि तिथून तुम्हाला 303 नंबरची बस मिळेल. तर चला आता इथं रिक्षा बघूयात भेटते का, आणि जाऊयात सिटी स्टँडला. सिटी स्टँडला गेल्यानंतर मग बघूयात. 303 नंबरची बोल्वो बस त्यांनी सांगितली. सांगितलेल्या कोपऱ्यापासून मला रिक्षा तर मिळालेली आहे आणि आता मी जात आहे सिटी बस स्टँडला. इथे बस स्टँडला आलेलो. जाता जाता प्लॅन चेंज झाला आहे. सेंट फिलोमिना चर्च इथून जवळच आहे. सेंट फिलोमिना चर्चला चाललो आहे पहिल्यांदा. नंतर मग पुन्हा इथेच येऊन मग वृंदावन गार्डनला जाईल. बस नंबर 197 त्यांनी सांगितलेली आहे. एक तर उभी आहे, आता जाऊन विचारलं पाहिजे. लँग्वेजचा खूप मोठा इश्यू आहे. इथे एक पोलीस ताई होत्या,
त्यांना पण हिंदी जमत नव्हतं आणि इंग्लिश पण नव्हतं. तोडकं मोडकं त्यांनी सांगितलं. बस नंबर पण 197. आता चाललो आहे, बघूयात. आज संध्याकाळी आपल्याला इथेच यायचं आहे, म्हैसूर पॅलेस बघायला. बसवाल्याने मला एका ठिकाणी उतरवलं आहे. तर आता इथून चर्च जवळ आहे म्हणतायत. इथून चालत चाललोय, बघूया किती वेळ लागतो तो जायला. रस्ता क्रॉस करतो. हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा ब्लॉगचा. रस्त्याने येण्या जाणारे लोक बघतायत माझ्याकडे अक्षरशः. चर्चचं कन्स्ट्रक्शन 1936 मध्ये पूर्ण झालेलं आहे. त्यावेळेचे राजा होते कृष्णराज वाडियार चौथे. सेंट फिलोमिना कॅथेड्रल चर्चची रचना जर्मनीतील एका कोलोन कॅथेड्रल चर्चवर आधारित आहे. चर्चचं आर्किटेक्चर खूप सुंदर आणि बघण्यासारखं आहे. तो निघालो आहे परत. नाशिक आणि सातारच्या 2 मुली भेटलेल्या. भाषेवरूनच इथे ओळखले. आज खूप सारे लोक मराठी बोलताना दिसत आहेत इथे. आता लास्ट टाइम मला बसवाल्यांनी जिथे सोडलं मी तिथे चाललोय परत. आणि तिथून मग पुन्हा चौकशी करतो. जर वृंदावन गार्डन याच रूटला असेल तर इकडेच थांबतो, नाहीतर मग परत सिटी स्टँडला. आणि सिटी स्टँडला जाऊन परत 303 नंबरची बस आय गेस मला पकडायला लागणार आहे. उतरलो आणि इथे सिटी बस स्टँडला परत. इथून 302 किंवा 303 नंबरची गाडी बोलली. मग अशी मला तर रिक्षावाल्या दादांनी AC बस पण सांगितली. एकदा चेक करत जा विचार. या भरलेल्या बसमधून बरं झालं मी गेलो नाही, नाहीतर शेवटपर्यंत उभं राहून प्रवास करायला लागला असता मला. नंतर मागून लगेच दुसरी बस आली. त्या बसमध्ये मी लवकर जाऊन बसलो आणि नंतर या बसमध्ये गर्दी बघा किती झालेली ती. पुढे या ज्या गाड्या दिसत आहेत या वृंदावन गार्डनसाठी आलेल्याच गाड्या आहेत सगळ्या. बसने आम्हाला मागच्या स्टॉपवरच सोडलं आणि थोडं पुढे चालत आल्यानंतर हे वृंदावन गार्डनचं गेट दिसायला लागलं. आय गेस इथे तिकीट आहे 100 रुपये. चला तिकीट काढून आत जाऊयात. गर्दी एवढी टोकं लावायला पण वेळ नाही. त्यांनी 100 रुपये माझ्याकडून तर घेतलेले आहे, पण 100 पोलिसांनी खिशात टाकले. आधी बोलले सिंगल पर्सनसाठी लाईनीत उभं राहिलो. नंतर सांगितलं की सिंगल पर्सन आतमध्ये मिळेल तिकीट. आत गेल्यानंतर मग त्यांनी माझी बॅग वगैरे चेक केली आणि 100 रुपये त्यांनी माझ्याकडून घेतले आणि खिशात टाकले. डॅम बघूयात आता. जी इन्फॉर्मेशन मिळाली होती ती बरोबर आहे. वृंदावन गार्डन आणि डॅम जो आहे तो जवळजवळच आहे. आय गेस डॅमला लागूनच मी गार्डन डेव्हलप केलं.
खूप जास्त प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली वृंदावन गार्डन बघण्यासाठी. हा आहे वृंदावन गार्डनचा व्ह्यू. खूप दूरवर पसरलेला आहे हे गार्डन. रोज रात्री इथे म्युझिकल फाउंटन्स आणि लाइटिंग शो पण होत असतात. समोर डॅमची एंट्री आहे, म्हणजे वर जायची. समोर डॅमची एंट्री आहे, वर जायची, म्हणजे आपण वर डॅम करू शकतो. सध्या बंद केलं आहे, पण माहिती नाही कधीपासून. एक मिनिट दाखव. डॅमवर वर चढायला परमिशन असते तर खूप मजा आली असती. वरून वृंदावन गार्डनचा व्ह्यू आणखीनच छान आला असता आणि डॅम पण बघता आला असता. अशा प्रकारे वृंदावन गार्डन आणि फाउंटन्स बघून झालेले आहेत आणि मी खाली आलेलो आहे. जर म्युझिकल फाउंटन्स आणि लाइटिंग जर बघत बसलो तर पुन्हा पुढे वेळ होईल आणि जे मैसूर पॅलेस बघायला जायचं आहे ते बघायचं राहून जाईल. तहान लागलेली खूप. बऱ्याच वेळेचं पाणी शोधत होतो आणि पाणी भेटलेलं आहे. वृंदावन गार्डनच्या परिसरात छोटे मोठे खूप सारे हॉटेल्स आहेत. तिथे निवांत येऊन नाश्ता वगैरे करू शकतोय आपण. मी काही इथे आता नाश्ता वगैरे करत बसत नाही, कारण माझी घाई चालली आहे मैसूर पॅलेस बघण्यासाठी. उशीर होतोय. पहिली जी बस मिळेल त्याच बसने मी जाण्याचा प्रयत्न करेन, कारण रिक्षावाले वृंदावन गार्डनपासून सिटी स्टँडपर्यंत सोडण्याचे 500 रुपये म्हणत आहेत आणि बसचं तिकीट होतं फक्त 35 रुपये. सो यावरूनच आपण समजू शकतोय की महागाई किती आहे इथे. जशी जशी संध्याकाळ होत आहे तशी तशी लोकांची गर्दी आणखीन वाढत आहे म्युझिकल फाउंटन आणि लाइटिंग शो बघण्यासाठी. आपल्या गावाकडची जत्रा कशी भरते तशीच लोकांची गर्दी इथे दिसत आहे. मी सजेस्ट करेल सॅटर्डे संडे तुम्ही जर इकडे वृंदावन गार्डनला यायचा प्लॅन करत असाल तर प्लीज नका करू. खूप जास्त गर्दी आहे आज सॅटर्डे आणि पण लोक येत आहेत खूप जास्त. कारण की ही जी पब्लिक आता चालली आहे ती सगळे फाउंटन शो, म्युझिकल फाउंटन आणि लाइटिंग शो बघायला चालली आहे. खूप जास्त गर्दी आहे. फोर व्हीलरचं पार्किंग फुल झाल्यानंतर लोक बाहेर रस्त्यावर गाड्या लावत आहेत. मी तर आलो आहे आता स्टँडवर. बघूयात जी बस येईल त्या बसमध्ये बसणार आणि मी निघणार लगेच. एक 5 मिनिटात बसही आली. मला तर मिळाली बसायला जागा, पण बसमध्ये गर्दी बघा, त्याच्यामुळे शूट नाही करता आलं काहीच. जस्ट थोड्या वेळापूर्वी मी सिटी बस स्टँडच्या अगोदरच उतरलो. तिथून मैसूर पॅलेस जवळच होता, पण तिथे जाऊन बघितल्यावर मैसूर पॅलेस बंद झालेला. मग ठरवलं चामुंडा हिल्स आणि मैसूर पॅलेस उद्या बघूयात आणि आता गुरु स्वीट मार्टच्या तिथे जाऊयात. तिथला मैसूर पाक खूप फेमस आहे. दुकानाचा पत्ता सापडलेला आहे. गर्दी तर खूप सारी आहे. त्याचं कॉर्नरचं एवढं दुकान आहे. एक मिनटं दाखवतो. त्यांचं कॉर्नर्स आणि त्याच्या पलीकडचं जे दिसतंय ते हे दुकान त्यांचंच आहे. मला वाटलेलं का फक्त कॉर्नरचंच दुकान त्यांचं आहे.
म्हणतात की मैसूर पाक जो आहे तो यांनी इन्व्हेंट केलेला आहे. चला थोडी टेस्ट घेऊया. मैसूर पाक घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे, हे आणि मिल्क आणि काजू, हे नाव नाही माहिती की काय आहे, तर फक्त टेस्ट करण्यासाठी घेतलेला आहे. तर बघूयात आता. टेस्ट करत खूप उत्तम आहे, उत्तम. तो म्हणजे मैसूर पाक असा तोंडात घातल्या घातल्या लगेच. आता हा दुसरा आहे काजूवाला, तो ट्राय करतो. संपूर्ण काजूची चव आहे आणि सेम मैसूर पाक आपण महाराष्ट्रात जसा खातो तो कडकवाला, तर कडकवाला देखील आहे यांच्याकडे, पण हा जो आहे हा मऊ आहे, आपल्या बेसनाच्या लाडूसारखा. चव उत्तम आहे, खूप उत्तम, छान. गुरु स्वीट मार्टमधून निघालो आहे मी. उद्या चामुंडा हिलला जाणार आहे आणि तर उद्या चामुंडा हिलला जाणार आहे आणि मैसूर पॅलेस एक्सप्लोर करणार आहे. सो मी आता खरंच खूप जास्त भूक लागली, काहीतरी खातो आणि आजचा दिवस इथंच संपवूयात. मी डायरेक्ट जातो आहे आता. बाय.